नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत जास्वंदीचे झाड लावण्याचे विशेष फायदे व व दिशा व माहिती. चला तर बघूयात. योग्य दिशेला फुलझाड किंवा वनस्पती लागवड केल्यास या समस्या दूर होऊ शकतात. जास्वंदीचं लाल फूल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येते ती म्हणजे श्री गणेशांची मूर्ती. कारण गणपती बाप्पांना हे आपलं दाशाचं फूल खूप प्रिय आहे, खूप विशेष प्रिय आहे. वास्तुशास्त्रानुसार जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. जास्वंदीची लाल फुले हे पूजा विधीसाठी वापरली जातात. श्री गणपतींच्या पूजेसाठी लाल जास्वंदी फुल हे प्राधान्य आहे वापरले जाते. जास्वंदीचं झाड हे घरात लावल्याने अनेक फायदे होतात. घरात नेहमी अशांतता असेल, पैसा टिकत नाही, नकारात्मक वातावरण असेल, अशा तक्रारी अनेक जण नेहमी करताना दिसतात. तसंच वास्तुशास्त्रानुसार यावर अनेक उपाय सांगितले गेले आहेत. योग्य दिशेला फुलझाड किंवा वनस्पतीची लागवड केल्यास या समस्या दूर होऊ शकतात. तसंच जास्वंदीचे लाल फूल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर हे सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाच दिसतात असं आहे, त्यांना खूप प्रिय आहे. तसंच वास्तुशास्त्रात या फुलास विशेष महत्त्व दिले गेले आहे. घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घरात वातावरण चांगले राहते. तसंच जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही असे म्हटले जाते. तसंच सूर्यप्रकाशासाठी हे झाड तुम्ही घरातल्या खिडकीजवळही लावू शकतात. व्यतिरिक्त घरात हे झाड लावल्याने अनेक फायदे आहेत. तसेच लाल फुलामुळे घरात सौंदर्य अधिकच खुलते. धर्मशास्त्रात जास्वंदीचे फूल शुभ मानले गेले आहे. फूल कलीमात आणि श्री गणपती बाप्पाला अर्पण केले जाते. जास्वंदीचे फूल हे सौभाग्याचे प्रतीक पण मानले जाते. रोजच्या पूजेसाठी देखील हा फुलाचा वापर होतो. तसेच शनिवारी श्री हनुमानांना जास्वंदीचे फूल अर्पण करणे चांगले मानले जाते. सूर्यदेवाची उपासना आणि पूजा विधीतही लाल जास्वंदाच्या फुलाचा वापर केला जातो. तसे धर्मशास्त्रात तसे वास्तुशास्त्रात या दोन्ही शास्त्रामध्ये जास्वंदीचे झाड शुभ मानले गेले आहे. घरात नकारात्मकता आणि समस्या जाणवत असतील तर पैसा टिकत नसेल, तसंच अशांत असेल तर वास्तुशास्त्रानुसार जास्वंदाचं झाड हे घरामध्ये लावल्यास काहीही हरकत नाही. तसेच भारतातील जास्वंदीचे हे बहुधा झुडूप स्वरूप असते. जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसता तरीही ती वनस्पती बरीच लोकप्रिय आहे. साहजिक हे फुलझाड अनेक घरांच्या सभोवती दिसून येते. जास्वंदीचे श्रेय लाल, बुंद, पितरंगी, भगवा, गुलाबी किंवा जांभळी फुले सार्वजनिक असतात, उठून दिसतात. तसेच जास्वंदीच्या फुलाचे बहुरूप आकर्षित असते. मधमाशांच्या फुलासारखे आणि काही पक्षी या फुलाकडे आकर्षित होतात. पण हे फूल फार काळ टिकत नाही, कारण हे फूल फार काळ टिकत नाही. सकाळी टवटवीत सौंदर्य उधळलेले फूल संध्याकाळी मुलूल दिसते. असे म्हटले जाते की श्री गणेशाला इतर फुलापेक्षा जास्वंदीचे फूल हे खूप प्रिय आहे. तसंच जास्वंदीच्या फुलाचे उपयोग केस धुण्यासाठी होतो. तसंच जास्वंदीचे अर्क घातलेले केश तेल म्हणून सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, म्हणजे आपण डोक्याला लावतो ते. शॅम्पू मध्ये एक घटक म्हणून जास्वंदीचे पानं, फुलं, अर्काचा समावेश होतो. इजिप्तमध्ये ही लघवी साफ होण्यासाठी हा फुलाचा वापर करतात. तसंच इराणमध्ये वैद्य रक्तदाब नियंत्रण ठेवण्यासाठी हा घटक म्हणून वापर करतात. ही वनस्पती एक सौम्य रेचक म्हणून उपयोगी आहे. पोट साफ करण्यासाठी तर काही देशांमध्ये चक्क भाजी करण्याची त्याचा उपयोग करतात. अनेक महिला फुलांमध्ये नानविध रंग किंवा जाम जेली सारख्या उपयोगात सुद्धा खाद्यपदार्थातही वापरतात. काही फुलांचे रंग उकळत्या पाण्यात बाहेर पडतो. तसंच जास्वंदी वाळलेले फुलापासून एक चविष्ट खाद्यपदार्थ तयार केला जातो. जास्वंदी समावेश असलेला चहाचा डीप पुड्या एक फार मोठी जागतिक बाजारपेठ लाभलेला व्यवसाय आहे. चहाला लालसर किंवा पिवळसर रंग प्राप्त व्हावा म्हणून वेगवेगळ्या रंगांच्या फुलाचा वापर केला जातो. याचे हे रंगीत
याचे हे रंगीत पेय हे शीत किंवा गरम पेय म्हणून वापरला जातो तसेच रक्तशौर्य रक्तदाब नियंत्रण राहण्यासाठी मदत होते व पाचक ही आपली तीव्र होते, अशी पाचक सुद्धा चांगली होते. त्यासाठी जास्वंदीची चहा गुणकारी असल्याचा निश्चय प्राप्त झालेला आहे. तसंच जास्वंदीच्या फुलाचे असे काही गुणधर्म आधीपासून माहीत असलेले आहे. त्या संबंध जास्वंदीमुळे चहाला लाल किंवा पिवळा रंग येतो. तसेच जास्वंदी वर्गीय वनस्पतीचे सुमारे 250 प्रकारे आहेत. त्यातील काही 5-6 मीटर उंच वाढतात. त्यासाठी लाकडी सुद्धा प्रसिद्ध आहे. हिची भरपूर लाकडी सुद्धा खूप ह्या वनस्पतीची प्रसिद्ध आहे. वनस्पती केनाप म्हणतात आणि महत्वाचा कच्चा माल आहे. काही प्रकारामध्ये फुलाचा मंद सुगंध असतो. त्याच्या वनस्पती तंतू निघतात. त्यामुळे हा फुलाचा उपयोग खूप केला जातो. खूप देशामध्ये फुलाचा उपयोग केला जातो. अशी आहे आपले जास्वंदी फुलाची माहिती. श्री स्वामी समर्थ.